की तुम्ही दौरा करत असताना सातत्यानं आरोप करताय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवत आहेत, तर ते नेमकं संपवण्याची त्यांची मोडस ऑपरेंडी कशी आहे, म्हणजे पद्धत कशी आहे थोडक्यामध्ये, आणि तुम्ही मराठा नेत्यांना एक सावधानतेचा इशारा काय देणार आहे? माझं कर्तव्य म्हणून बोललोय. त्यांनी काय आमच्यासाठी लय काय पाची पकवानाच्या ताटात करून फुलेले नव्हते मराठ्याच्या नेत्यांनी. पण कुठं तरी दिसतंय आम्ही गरीबाचे लेकर आहेत, आम्हाला गरीबाची माया येते तशी श्रीमंत मराठीची पण येते, म्हणून आम्ही त्यांना सांगायला लागलो. आणि ते काय शेंबडे लेकर आहेत, त्यांना कळत नाही. त्यांनाही कळतंय आपला कसा केस पाडीला आहे म्हणून. एकदा घेऊच तर सत्ता स्थापन होत तर शिंदेना घेतलं. शिंदेला त्यांच्यात लासून घालायसाठी अजितदादाला आणले. आता अजितदादा सोडून तिथे बारीक बारीक पक्ष धरायला चालू केले. एक उदाहरण देऊ तुम्हाला, म्हणजे लक्षात येऊन जाईल. पहिल्यांदा ते काहीतरी आता हिंदूचे मोर्चे काढीत होते. या टायमाला काय नाव देतं का भाऊ, हिंदू जननायक का हिंदू सम्राट काहीतरी नाव देतं. एक आता नाव नाही घेत मी एका नेत्याला, ते सभा घ्यायचं हिंदूच्या. फडणवीस इतका डोकेबाजी, त्याने आता 3 जननायक केले, एकामेकाच्या बोकांडी बसून ठेवलेले गेले 3. तू कुठला, तू येडवून करायला लागला घेऊ आता, शेव येडवून करायला लागला लगेच घेऊ आता, असं केलं त्यांनी चौकट. पहिली भाजपाची रणनीती अशी नव्हती. भाजपाची रणनीती पहिली असल्याची बात नव्हती. देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला संपायला आलेला माणूस. भाजपमध्ये अर्ज संपले त्यांनी ते नितीन गडकरी साहेब दिल्ली सोडितली. खडसे साहेबांचं टंबळ वाजलं, ते मुनगंटीवार भाऊ तर ते सापडानंच पुढे. असे तुम्हाला यादीत देईल व्हावी किती कार्यक्रम लावले. ते फक्त सत्ता पाहिजे, ओबीसी नको, हिंदू नको, काय नको म्हणतो मी. त्यांचे विचार, त्या फडणवीस साहेबांचे असे विचार काय आहेत. आधी म्हणत होते मग हिंदूचं रक्त आहे, हिंदुत्व. आज त्याचं रक्त बदललं, आता म्हणतो मग ओबीसीचं रक्त आहे. अरे बाबा, तो रक्त कोणाचं आहे आम्हाला एकदा सांगा यार. डीएनए आता उद्या कोणाचा म्हणतो सत्तर यासाठी काय माहित. आता कोणावर म्हणतोय, म्हणजे असा माणूस राज्याला घातक क्लिअर असा माणूस. मी कसं म्हणतो, मराठ्यासाठीच लढला, पण गोरगरीब ओबीसी शेतकरी अन्याय नाही त्याला. बघा 70 वर्ष शेतकऱ्याची कर्जमाफी करतो मला केली का रे? शेतकरी काय ओबीसी नाहीत का? लाडक्या बहिणीत ओबीसी नाहीत का? किती फसवतो यार. चालतात पैसे दे कोणाला, फोडीत कुंकड टाकी दे, त्याला मागं जोडी दे दुसरा. एवढ्या वेळेला जोड केला त्यांनी, एवढ्या वेळेला कळालंय हळूहळू. इकडचा जोड करून फोडायला द्यावा लागेल. इतकं लय चाबरा आहे तो माणूस, म्हणजे फडणवीस मध्ये लय चाबरा माणूस. अहो कुणाला काय जोड उठीन भरोसाच नाही त्याला. आणि सगळ्याला तिकडे घेतलंय, सगळे सापडून आणले. प्रत्येक जातीचा एक 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 उभा करतो आणि पुन्हा 2-2 उभा करतो. हे राजकारण चांगलं आहे. आपण क्लिअर असावं. ओबीसीसाठी लढायचंय का, हिंदूसाठी लढायचंय का, शेतकऱ्यांसाठी लढायचंय का, मराठ्यासाठी लढायचंय. ते सत्ता सत्ता सत्ता, याच्यामुळं मोदी साहेब अडचणीत येणार, भाजपचं सरकार राज्यातला अडचणी येणार, तर फडणवीस साहेबांमुळे, एकट्या साहेबांमुळे. या आरक्षण